26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला भारतात आणलं. तहव्वूर राणाचा ताबा एनआयएकडे. दिल्लीत एनआयएच्या मुख्यालयाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त. अमेरिकन कोर्टानं परवानगी दिलेल्या कलमांनुसारच तहव्वूर राणावर खटला चालवला जाण्याची शक्यता. अमेरिकेत खटला असताना भारतात खटला कशासाठी? तहव्वूर राणानं केला होता सवाल. तहव्वूर राणाला भारतात आणलं, मात्र पाकिस्ताननं राणापासून हात झटकले. तहव्वूर राणाचा पाकिस्तानशी संबंध नाही. राणा हा कॅनडाचा नागरिक. पाकिस्तानचं स्पष्टीकरण. तहव्वूर राणाला आझाद मैदानासारख्या सार्वजनिक ठिकाणी फाशी द्या. शहीद तुकाराम ओंबळेंचे भाऊ एकनाथ ओंबळेंची मागणी. शिक्षा द्यायला कसाबसारखा उशीर करू नका, सरकारकडे व्यक्त केली अपेक्षा. एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात मिळाला केवळ 56% पगार. निधी कमतरतेमुळे पगार कमी झाल्याची माहिती. कर्मचाऱ्यांनी जगायचं कसं? श्रीरंग बर्गेंचा सवाल. राज्य सरकारकडून मंत्री आणि सचिवांसाठी 1 कोटींची आयपॅड खरेदी. मंत्रिमंडळाच्या गोपनीय कारभारासाठी खरेदीचा निर्णय. सामान्य प्रशासन विभागाकडून GR जारी. सुनील तटकरेंचं स्नेहभोजनाचं आमंत्रण अमित शहांनी स्वीकारलं. पालकमंत्री पदाबाबत चर्चेची शक्यता. केंद्रीय गृहमंत्री 12 एप्रिलला रायगडच्या दौऱ्यावर. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती मातेचं मृत्यू प्रकरण. मृत ईश्वरी भिसेंच्या कुटुंबानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेली 5 लाखांची मदत नाकारली. पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी प्रयत्न करा, सुशांत भिसेंची शिंदेंकडे मागणी. चैत्र नवरात्रीच्या निमित्तानं सप्तशृंग गडावर मोठी गर्दी. चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती. गर्दी वाढल्यानं बॅरिकेड्सच्या दोऱ्या तुटल्या. आणि सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ. 2000 रुपयांनी दर वाढले. जीएसटी सह सोन्याचा प्रतितोळा दर आता 94,000वर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.